एल नीनो के प्रभाव के चलते इस वर्ष मानसून में देरी और वर्षा में अनियमितता की आशंका जताई जा रही है। ऐसे में भंडारा जिले के किसानों ने मौसम की चुनौती का सामना करने के लिए खेती के तौर तरीकों में बदलाव करना शुरू कर दिया है। किसानों को कम पानी में धान की बेहतर खेती करने के लिए कृषि विभाग खेतों तक पहुंचकर मार्गदर्शन दे रहा है। धान उत्पादन के लिए प्रसिद्ध भंडारा जिले में रोपाई का समय नजदीक है, लेकिन एल नीनो के असर से मानसून के देर से आने और बारिश कम होने की संभावना किसानों की चिंता बढ़ा रही है। इसी को देखते हुए जिले के किसान अब पारंपरिक खेती पद्धति छोड़कर आधुनिक तकनीकों को अपना रहे हैं। कम पानी में धान की खेती के लिए डीएसआर यानी डायरेक्ट सीडेड राइस और एसआरटी जैसी तकनीकों का उपयोग किया जा रहा है, जिससे पानी की बचत के साथ बेहतर उत्पादन की उम्मीद है। कृषि विभाग भी किसानों को नई तकनीकों के प्रति जागरूक करने के लिए मैदान में उतर चुका है। अधिकारी और कृषि विशेषज्ञ किसानों के खेतों पर पहुंचकर उन्हें बदलते मौसम के अनुसार खेती करने, जल संरक्षण और आधुनिक कृषि पद्धतियों की जानकारी दे रहे हैं। विशेषज्ञों का कहना है कि जलवायु परिवर्तन के इस दौर में किसानों को नई तकनीकों को अपनाकर ही मौसम की चुनौतियों का सफलतापूर्वक सामना किया जा सकता है। कृषि विभाग का मानना है कि यदि किसान समय रहते नई तकनीकों को अपनाते हैं तो एल नीनो के प्रभाव के बावजूद फसल उत्पादन पर पड़ने वाले असर को काफी हद तक कम किया जा सकता है। भंडारा जिले में किसान बदलते मौसम की चुनौतियों के बीच नई कृषि तकनीकों के जरिए खेती को सुरक्षित और लाभकारी बनाने की दिशा में आगे बढ़ रहे हैं। अब देखना होगा कि ये प्रयास आने वाले खरीफ सीजन में कितने सफल साबित होते हैं। मी माझ्या शेतामध्ये डीएसआर पद्धतीने कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार धानाची लागवड केलेली आहे। डीएसआर पद्धतीमध्ये श्रम आणि पैसा याची बचत कशी होते हे मला कृषी विभागाने पटवून दिलं आणि त्यामुळे मी माझ्या शेतामध्ये डीएसआर पद्धतीने धानाची लागवड केलेली आहे। मित्रों, या ठिकाणी हा भात भंडारा जिल्हा जो आहे मुख्यत्वे करून भात उत्पादक जिल्हा आहे आणि सर्वसाधारणपणे शेतकरी हे रोवणी पद्धतीनं भाताची लागवड करतात। पहिल्यांदा बियाणं परे घालतात आणि पर्यांची वाढ झाल्यानंतर नर्सरीमध्ये तयार करून त्याचं मग लागवड त्याच्यामध्ये करतात। याला पाण्याचा खर्च, पाणी पण भरपूर लागते आणि मजुरांची फार याला गरज पडते। आणि यावर्षी आपण जर लक्षात घेतलं, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचं जे फोरकास्ट आहे त्यांनी जे भविष्यवाणी वर्तवली आहे त्याच्यामध्ये यावर्षी एल नीनोचा प्रादुर्भाव असल्यामुळं सर्वसाधारणपणे यावर्षी पाऊस जो आहे, मान्सून जो आहे तो उशिरा सुरुवात होत आहे आणि जून महिन्यामध्ये सुद्धा कमी पर्जन्यमान होईल असे या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी या बदलत्या वातावरणामध्ये जर चांगल्या प्रकारे शेती करायची असेल भात उत्पादक शेतकऱ्यांनी, तर याच्यामध्ये जर त्यांनी थेट पेरणी केली बियाण्याची तर उत्तम प्रकारे त्याला जो आता मजुरांची टंचाई येत्या काळामध्ये जी भासते आहे आणि त्याच्यामुळं तो खर्च वाढलेला आहे त्यामध्ये सुद्धा त्याला खर्च कमी येईल शेतीमध्ये आणि थेटपणे बियाणे केल्यामुळे एकराला 6 ते 7 हजार रुपये या ठिकाणी बचत होणार आहे। आणि जे कमी पर्जन्यमान या परिस्थितीमध्ये सुद्धा जे डीएसआर पद्धतीनं थेट पेरीव भात जो आपण लागवड केलेला आहे त्यालासुद्धा अत्यंत कमी पाणी लागत असल्यामुळं कमी पाण्यावर सुद्धा हे पीक तग धरणार आहे आणि अशा प्रकारे यावर्षी शेतकरी डीएसआर पद्धतीनं पेरीव पद्धतीनं भात लागवड केल्यामुळं या ठिकाणी निसर्गाचा सामना करू शकतो। म्हणून या ठिकाणी कृषी विभागसुद्धा बांधावर जाऊन शेतावर जाऊन प्रत्यक्ष त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि शेतकरीसुद्धा मोठ्या याला चांगला प्रतिसाद यांच्याकडून मिळत आहे आणि निश्चितपणे हा हंगाम चांगल्या प्रकारे भात उत्पादकांचा राहील असं आम्ही त्या ठिकाणी